नमस्कार मंडळी, राम राम. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करणार आहे. खूप मस्त रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा. तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी बनवत आहे मी. खूप मस्त लागते रस्सा भाजी पण. म्हणून मी पहिले कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट पूर्ण भाजून पेस्ट बनवून घेतलं मिक्सर जारमध्ये. तर तेलामध्ये 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा टाकलं. तर पूर्ण मसाला टाकून आता छान मसाला पूर्ण भाजून घेत आहे. पूर्ण मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. तर आता पूर्ण मसाले टाकत आहे. हळद, मीठ, चटणी, खोबराकूट, धनियाकूट, गरम मसाला सगळे मसाले टाकून मस्तपैकी भाजून घेतलं. आणि पहा चिकलू पाहत आहे माझी मम्मी काय बनवत आहे म्हणून. तुरीच्या शेंगा फक्त आपल्याला हिवाळ्यातच भेटतात. तर एक वेळेस तरी नक्की आपण तुरीचे शेंगा खावावे, आमटी बनवून किंवा रस्सा भाजी काहीतरी. तर खूप छान लागते. खूप पूर्ण दाणे 2-3 वेळेस स्वच्छ धुतलं. आता पूर्ण दाणे टाकत आहे मी आणि सगळे दाणे छान मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलं. चला पाहूया भाजी झाली की नाही आपली. पहा भाजी झाली आहे, एकदम मस्त कलर पण आला आहे भाजीला आणि दाणे पण खूप छान शिजले आहे. आणि मी जास्त रस्सा भाजी नाही बनवलं, म्हणजे मिस्टरला डब्याला द्यायचं होतं म्हणून मी थोडं घट्टच बनवलं. आणि खूप छान झालती भाजी, सगळ्यांना आवडली. आणि मी मिस्टरला जेवणासाठी वाढून दिलं. संडे बाजार असतो तर मिस्टरनी पूर्ण भाजीपाला आणले आहे. तर चिकलूला पपया खूप आवडते म्हणून पपया, पेरू, पूर्ण मेथी वगैरे पूर्ण भाजीपाला आणले आहे. तर आता सध्या मेथी पण खूप जास्त येतात म्हणून आम्ही नेहमी जास्त मेथीची भाजी खातो. तर 2-3 जुडी मेथीची भाजी आणली आहे. आणि चिकलू हातात धरली, मम्मी मला आताच पपया कट करून दे म्हणून म्हणत होती. तिला पपया दिसला तर सोडतच नाही, तेव्हाच खाऊन घेत असते. संडे स्पेशल मटण आणले होते. मटण झालं आहे माझं. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवण वगैरे केलो आम्ही. मग भाजीपाला आणले होते तर मी मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे पूर्ण तोडून घेतलं. मेथी, कोथिंबीर मी डब्यात ठेवते म्हणजे भाजी खराब होत नाही, जास्त दिवस जाते.